Hello class, in last lecture we are done with the Rutherford atomic model and its drawbacks. Also we done with the development leading to the Bohr's atomic model, and today we are going to learn about line emission spectrum of hydrogen, Bohr's model for hydrogen atom. In the Bohr's model for hydrogen atom, we are done with introduction of Bohr's model, postulates of Bohr atomic theory or postulates of Bohr model for hydrogen atom, and in the postulates of Bohr atomic model we done with the angular momentum. So next start with the emission line emission spectrum of hydrogen atom. Line emission spectrum of hydrogen atom. When a substance is irradiate with light, it absorb energy. It's absorb energy. यामध्ये काय म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सवरती लाईट टाकतो किंवा बंबार्ड करतो किंवा पास करतो, तर त्यामध्ये काय होतं की तो सबस्टन्स हे एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. सबस्टन्स काय करतो? एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. नेक्स्ट पॉइंट इज atoms, molecules or ion which have absorbed radiation are said to be excited. म्हणजे जेव्हा आपण एनर्जी त्या सबस्टन्सवरती पास करत आहोत तेव्हा तो सबस्टन्स काय करतो? एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. मग तो एनर्जी जेव्हा ॲब्झॉर्ब करतो तेव्हा तो ॲटम्स, मॉलिक्युल्स और आयन्स हा काय करतो? एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यामुळे तो एक्साइटेड होऊन जातो, कारण त्याच्याकडे एनर्जी जास्त असते. ठीक आहे. तर ती एक्साइटेड स्टेट जी असते ते एक्साइटेड स्टेट कधी कधी एनर्जी पास केल्याने, कधी हिटिंगने सुद्धा असू शकते. हिटिंग कॅन ऑल्सो रिझल्ट इन ॲन एक्साइटेड स्टेट. नेक्स्ट पॉइंट इज when an excited species gives away the absorbed energy in the form of radiations, the process is called emissions of radiations. यामध्ये काय म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा सबस्टन्स हा एक्साइटेड स्टेटमध्ये असतो तेव्हा तो खूप जास्त अनस्टेबल असतो. तर तो स्टेबल व्हायसाठी काय करतो की जे त्यांनी एनर्जी गेन केलेली आहे ती एनर्जी अवे करतो किंवा रिलीज करतो. तर ती एनर्जी रिलीज हा रेडिएशनच्या फॉर्ममध्ये करतो. म्हणजे जी एनर्जी त्यांनी गेन केलेली आहे तीच एनर्जी तो स्टेबल होण्यासाठी काय करतो? रिलीज करतो, आणि ती एनर्जी रिलीज हा रेडिएशनच्या फॉर्ममध्ये करतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हटलेलं आहे? इमिशन ऑफ रेडिएशन्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इमिशन ऑफ रेडिएशन्स. Next point is the recorded spectrum of this emitted radiation is called as emission spectrum. तर जी एनर्जी तो इमिट केलेली आहे ती रेडिएशनच्या फॉर्ममध्ये केलेली आहे. त्या रेडिएशनच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज केलेली आहे ते एका स्पेक्ट्रममध्ये आपण नोट डाऊन करू शकतो, किंवा त्याचं जे रेकॉर्ड असते ते स्पेक्ट्रममध्ये रेकॉर्डेड असते. त्याला आपण काय म्हणणार? इमिशन स्पेक्ट्रम. त्याला आपण काय म्हणणार? इमिशन स्पेक्ट्रम. म्हणजे जी एनर्जी तो बाहेर फेकून देतो ती एनर्जी आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो इन द फॉर्म ऑफ स्पेक्ट्रा, आणि त्या स्पेक्ट्राला आपण काय म्हणणार? इमिशन स्पेक्ट्रम. नेक्स्ट पॉइंट इज when electric discharge is passed through gaseous hydrogen, it emits radiation. जेव्हा आपण एखाद्या गॅसेस हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज हे पास करतो तेव्हा ते एनर्जी हायड्रोजन ॲटम हा काय करते? एनर्जी इमिट करतो किंवा रिलीज करतो. They recorded the hydrogen emission spectra in the different region of electromagnetic region. म्हणजे जेव्हा आपण एनर्जी पास केल्यानंतर ते इमिट करते आणि स्पेक्ट्राच्या फॉर्ममध्ये येते तेव्हा ते आपल्याला डिफरंट रिजनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या डिफरंट रिजनमध्ये रेकॉर्ड करू शकतो. सो नेक्स्ट यामध्ये बघा तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे इमिशन लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजनची. यामध्ये वेगळे वेगळे रिजन्स किंवा सिरीज मिळालेले आहे. त्यापैकी 5 सिरीज आहेत. पहिली सिरीज आहे लायमन सिरीज, दुसरी बाल्मर, तिसरी पाक्शन, ब्रॅकेट आणि पीफॉन. ह्या 5 सिरीज नोट डाऊन केलेल्या आहे. जेव्हा ते एनर्जी रिलीज करते तेव्हा द स्पेक्ट्रा
were not continuous and compared of a series of line corresponding to different frequencies. म्हणजे यामध्ये म्हटलेलं आहे की जो आपला स्पेक्ट्रा आहे तो कंटिन्युअस नसतो. जेव्हा आपण सिरीजला कम्पेअर करतो तेव्हा त्याच्या प्रत्येक सिरीजच्या ह्या फ्रिक्वेन्सी डिफरंट असतात. नेक्स्ट याच्यामध्ये बघा, जी आपण डायग्राम बघितलेली आहे, या डायग्राममध्ये जे सिरीज आहे ती सिरीज काय आहे, कंटिन्युअस सिरीज नाही आहे. कंटिन्युअस कशी आहे, पहिली जी लाईन दिसत आहे याच्यामध्ये आणि दुसऱ्या लाईनमध्ये डिफरन्स खूप जास्त आहे. त्यानंतर ते कमी होत आहे आणि एक लाईन अशी येणार की ते मर्ज होऊन जातील, आपण त्याला फाइंड आउट नाही करू शकू. म्हणजे लाईन गेट क्लोजर अँड क्लोजर टुगेदर अँड इव्हेंच्युअली रीच द सिरीज लिमिट. म्हणजे की पहिल्या दोन लाईनमध्ये डिफरन्स जास्त, त्या हळूहळू काय होतील, क्लोज होतील आणि सिरीज लिमिट खतम होऊन जाईल. म्हणजे ते शेवटी आपण त्यांना त्या एक वेगळ्या लाईन्समध्ये काय त्याला डिस्ट्रीब्यूट नाही करू शकणार की ही हे पहिली लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे किंवा तिसरी लाईन आहे. ते सिरीज लिमिट खतम होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर पहिल्या प्रत्येक सिरीजचे त्यांनी वेवलेंथ किंवा डिफरंट फ्रिक्वेन्सीजवरती दिलेल्या आहे. तर यामध्ये बघा, पास्टन सिरीज ही आहे. पहिल्या याच्यामध्ये 0 to 0.5 मध्ये पास्टन सिरीज आलेली आहे, जे की इन्फ्रारेड रिजनमध्ये दिसते. दुसरी सिरीज आहे बाल्मर सिरीज, जे पार्शली विजिबल जो असतो त्याच्यामध्ये दिसते, विजिबल रिजनमध्ये दिसतो, म्हणजे स्पेक्ट्रल विजिबल रिजनमध्ये दिसणार. नंतर लायमन सिरीज ही अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये दिसणार. नेक्स्ट पॉइंट इज, इन 1885 बाल्मर एक्सप्रेस द वेव नंबर of the emission line in the visible region of electromagnetic radiation by the formula. म्हणजे 1985 मध्ये बाल्मरनी एक वेव नंबर फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी एक विजिबल रिजनमधला एक फॉर्म्युला दिला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाय दी फॉर्म्युला. म्हणजे बाल्मरला वेव नंबर आणि त्याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायसाठी त्यांनी फक्त बाल्मरनी एक्सप्रेस केलेला आहे एक फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आहे की म्यू बार इक्वल्स टू 109677 ब्रॅकेट 1/2² मायनस 1/n² ब्रॅकेट कंप्लीट सेंटीमीटर इन्व्हर्स. हा जो इथे बार पाहिजे, म्यू बार. ओके, म्यू बार इक्वल्स टू 109677 ब्रॅकेट 1/2² मायनस 1/n². ठीक आहे. हा फॉर्म्युला दिलेला आहे पर्टिक्युलर फक्त बाल्मरची जे सिरीज आहे त्यातली फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी. वेअर n इक्वल्स टू तुम्ही 3, 4, 5, 6 और सो ऑन इतकं घेऊ शकता. नेक्स्ट पॉइंट इज, द लाईन डिस्क्राइब by the formula are called as Balmer series. J. Rydberg found that all 5 series of line could be described by the following general expression. म्हणजे बाल्मरनं दिलेला होता जो फॉर्म्युला, त्यावरनं फक्त बाल्मर सिरीजच्या याच्यातून बाल्मर सिरीजची वेवलेंथ आपण फाइंड आउट करू शकत होतो. पण त्यालाच कंटिन्यू रिडबर्गनी एक फॉर्म्युला फाइंड आउट केला आहे. तो फॉर्म्युला सगळ्या कॉमन 5 सिरीज आपण बघितल्या आहेत, लायमन, बाल्मर, पास्टन, ब्रॅकेट आणि पीफंड. ह्या ज्या 5 सिरीज आहे, या 5 सिरीजचे वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी कॉमन फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला आहे की म्यू इक्वल्स टू 109677 इन ब्रॅकेट 1/n1² मायनस 1/n2² ब्रॅकेट क्लोज सेंटीमीटर इन्व्हर्स. यामध्ये n1 काय घेणार तुम्ही, n1 इक्वल्स टू 1, 2, 3 अँड सो ऑन. आणि तसंच n2 काय घ्यायचं आहे, n1 + 1, n2 + n1 + 2 अँड n1 + 3 अँड सो ऑन. म्हणजे फर्स्ट जो फॉर्म्युला दिलेला होता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण बाल्मरचे सिरीजच्याच वेवलेंथ कॅल्क्युलेट करू शकत होतो. पण रिडबर्गनी
अजून त्याला डेव्हलप केलं, त्या फॉर्म्युला ओव्हरकम केला आणि त्या फॉर्म्युलावरून त्यांनी 5ही सिरीजची वेवलेंथ कॅल्क्युलेट करायसाठी परत एक फॉर्म्युला दिलेला आहे, तो की 109677 इन ब्रॅकेट 1/n1² मायनस 1/n2². ठीक आहे. नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ 10677 सेंटीमीटर इनवर्स इज कॉल्ड ॲज रिडबर्ग कॉन्स्टंट फॉर हायड्रोजन RH. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू रिडबर्ग कॉन्स्टंट आहे हायड्रोजन ॲटमसाठी. नेक्स्ट स्लाइड्स इज in the next slide the table of series of emission spectrum line for hydrogen. ठीक आहे. यामध्ये एक सिरीज दिलेली आहे, टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये लायमन सिरीज, बाल्मरच्या 5 सिरीज घेतलेल्या आहेत. त्याच 5 सिरीज त्यांची N1 आणि N2 ची व्हॅल्यू आणि स्पेक्ट्रल रिजन दिलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे की जी पहिली सिरीज आहे लायमन सिरीज, ही लायमन सिरीज जी आहे ती Lyman series he included the line emitted by transmissions of electron from outer orbit to the first orbit. म्हणजे ही जी सिरीज आहे ही आपल्याला कशामध्ये, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन हा इमिटेड होईल, ट्रान्समिशन फ्रॉम इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचं ट्रान्समिशन्स होणार ते आउटर ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिटमध्ये. तर याची जी व्हॅल्यू राहणार आहे N1ची, ही N1 ची व्हॅल्यू काय राहणार 1 राहणार आणि N2 ची काय राहणार 2 आणि 3. ते कसं N1 + 1 म्हणजे 2 आणि N1 + 2 म्हणजे 3 आणि त्याचा जो रिजन राहणार आहे तो अल्ट्राव्हायोलेट रिजन राहणार आहे. नेक्स्ट आहे बाल्मर सिरीज, त्याची व्हॅल्यू N1 ची काय राहणार 2 आणि N2 ची 2 + 1 3 आणि 2 + 2 4 असं आणि सो ऑन. आणि त्याचा रिझन जो राहणार आहे तो विजिबल रिझन राहणार आहे. आणि बाल्मरची जी हे सिरीज आहे ती आपल्याला ट्रान्झिशन, इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं तेव्हा तो आउटर ऑर्बिटर टू द ऑर्बिटल म्हणजे N2 या ऑर्बिटमधून तो समोर जाणार. नेक्स्ट आहे पास्चन सिरीज. पास्चन सिरीजची N1 ची व्हॅल्यू आहे 3 आणि N2 ची व्हॅल्यू आहे 3 + 1 4 आणि 3 + 2 5 अँड सो ऑन. आणि त्याचं रिझन काय राहणार आहे इन्फ्रारेड रिझन. फोर्थ सिरीज इज ब्रॅकेट सिरीज N1 4 N2 5 6 अँड सो ऑन. दिस सिरीज इज ऑल्सो फाउंड इन इन्फ्रारेड रिजन. नेक्स्ट वन पी फंड, त्याची जे N1 ची व्हॅल्यू आहे ती 5 आणि N2 ची व्हॅल्यू आहे 6 and 7 आणि हे देखील सिरीज स्पेक्ट्रल, त्याचा स्पेक्ट्रल रिजन आहे इन्फ्रारेड रिजन. ठीक आहे. दीज आर द 5 सिरीज फॉर द हायड्रोजन इमिशन स्पेक्ट्रा अलॉंग द N1 N2 and the spectral region and spectrum region used for the calculating the wave number and frequency. म्हणजे आपल्याला या 5 सिरीज आहे, या 5 सिरीजवरून N1 N2 आणि स्पेक्ट्रम रिजन दिलेला आहे, त्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो नेक्स्ट टॉपिक इज बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमचं आपल्याला बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. फर्स्ट वी सी द इंट्रोडक्शन टू द बोर्स मॉडेल. बोर्स मॉडेलचं आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बोर्स मॉडेल ऑफ ॲटम वॉज प्रपोज्ड बाय नील्स बोर्स इन 1913. इट केम इन टू द एक्झिस्टन्स विथ द मॉडिफिकेशन ऑफ रुदरफोर्ड मॉडेल ऑफ ॲन ॲटम. यामध्ये असं म्हटलेलं आहे की इन 1913 नील्स बोअरनी रुदरफोर्डच्या मॉडेल्सला ओव्हरकम करून एक मॉडिफाईड ॲटमचा मॉडेल दिलेला आहे, त्यालाच म्हटलेलं आहे बोर्स मॉडेल. रुदरफोर्ड मॉडेल्स इंट्रोड्यूस्ड द न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲन ॲटम इन विच ही एक्सप्लेन दॅट द न्यूक्लियस जो पॉझिटिव्हली चार्ज आहे तो सराउंडेड बाय द नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. रुदरफोर्ड मॉडेलमध्ये ऑलरेडी म्हटलेलं होतं की न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲन ॲटम, रुदरफोर्डने दिलेलं होतं की न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲटम, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की पॉझिटिव्हली चार्ज ॲटम सराउंडेड बाय द नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. म्हणजे जो न्यूक्लियस आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्याच्या अवतीभोवती नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हे सराउंडेड असतात. नेक्स्ट
Bohr modified these atomic structure models by explaining that electrons move in the fixed orbit and not anywhere in the between, and he also explained that each orbit has a fixed energy level. Rutherford basically explained the nucleus of an atom, and Bohr modified that models into electron and their energy level. बॉर्सने असं मॉडिफाईड केलं आहे की ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये ॲटॉमिक्सचं स्ट्रक्चर त्यांनी मॉडेल्स दाखवलेलं आहे. त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की इलेक्ट्रॉन हे मूव्ह होतात, ते एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात आणि ते कुठल्याही एक नॉट एनिवेअर इन बिटवीन, म्हणजे कुठलंही जसं त्यांनी ऑर्बिट घेतलेलं आहे, खूप सारे जर ऑर्बिट असेल, हा आता न्यूक्लियस आहे, याचे ऑर्बिट्स भरपूर सारे असतील, पण या ऑर्बिट्सच्या कुठल्याही एका अशा पर्टिक्युलर कोणत्याही याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन नाही राहतील, कुठल्याही ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन नाही राहतील, फक्त ते फिक्स्ड ऑर्बिटमध्येच राहू शकतात. ही ऑल्सो एक्सप्लेन दॅट ईच ऑर्बिट हॅज अ फिक्स्ड एनर्जी लेवल, आणि त्यांचे जे ऑर्बिट्स आहेत त्या फिक्स्ड ऑर्बिटमध्येच ते इलेक्ट्रॉन मूव्ह राहतील आणि त्यांची एनर्जी लेवल देखील एक्झॅक्ट राहील. पण रुदरफोर्ड बेसिकली एक्सप्लेन द न्यूक्लियस ऑफ ॲन atom and Bohr modified that models into the electron and their energy level. म्हणजे रुदरफोर्डने फक्त त्याच्यात न्यूक्लियसबद्दलच एक्सप्लेन केलेलं होतं आणि बॉर्सला त्याला मॉडिफाईड करून त्यांनी इलेक्ट्रॉन आणि त्याच्या एनर्जी लेवलबद्दलही एक्सप्लेन किंवा मॉडिफाईड केलेलं आहे. नेक्स्ट वी सी द postulates of Bohr's model of an atom. Before that, one more point of introduction of Bohr's models of an atom. That one is Bohr's model consists of small nucleus that is positively charged surrounded by the negative electron moving around the nucleus in orbit. Bohr found that an electron located away from the nucleus has more energy and electron close to the nucleus have less एनर्जी. बोर्स मॉडेलमध्ये त्यांनी जो न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतो, जो सराउंडेड बाय नेगेटिव्हली इलेक्ट्रॉन असतो, मूव्हिंग अराउंड द न्यूक्लियस, म्हणजे त्या ऑर्बिटमध्ये जो मूव्ह करत असतो, त्या मूव्हिंग अराउंड द न्यूक्लियस, त्यामध्ये त्यांनी असं बघितलेलं आहे की इलेक्ट्रॉन लोकेटेड अवे फ्रॉम द न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियसच्या जो दूर, जसं हा एक ऑर्बिट आहे, हा जो न्यूक्लियस जवळ ऑर्बिट आहे आणि हा दूर आहे, तर जो दूर ऑर्बिट असतो त्याची एनर्जी ही जास्त असते ॲज कम्पेअर टू हा जो क्लोज असतो ऑर्बिट, त्या ऑर्बिटपेक्षा या दूरची एनर्जी जास्त असते. नेक्स्ट वी सी द पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स मॉडेल ऑफ ॲन ॲटम. ॲटम्सचे बोर्स मॉडेल्समध्ये बोर्सने काही पॉस्ट्युलेट्स दिलेले आहे. ते पॉस्ट्युलेट्स म्हणजे बोर्सने असं सांगितलेलं आहे की the first postulates is in an atom electrons revolve around the positively charged nucleus in a definite circular path and called as, त्या पाथला म्हणतात ऑर्बिट or shells or stationary state. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन हे मूव्ह करतात तर या इथे खूप सारे ऑर्बिट राहू शकतात, N1 2 खूप सारे, तर ते कोणत्याही ॲटममध्ये एक न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसच्या आजूबाजू इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात, तर ते इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्व करतात ते फक्त फिक्स सर्क्युलर पाथमध्येच रिव्हॉल्व करतात. म्हणजे जसं आता कुठल्याही एका याच्यात नाही, म्हणजे जो पर्टिक्युलर फिक्स्ड सर्क्युलर पाथ असते त्या फिक्स सर्क्युलर पाथमध्येच इलेक्ट्रॉन मूव्ह करतात आणि त्या फिक्स सर्क्युलर पाथला ऑर्बिट ऑर स्टेशनरी स्टेट ऑर शेल म्हटलेलं आहे. बोर्सने त्याला शेल, ऑर्बिट ऑर स्टेशनरी स्टेट असं म्हटलेलं आहे. तर जो सर्वात जवळचा जो म्हणजे ऑर्बिट असतो त्याला N1 म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतरचा जो N2 आणि त्याच्यानंतरचा N3 असं सो ऑन कितीही ऑर्बिट्स असू शकतात. जो N=1 असतो त्यालाच आपण ग्राउंड स्टेट देखील म्हटलेलं आहे. नेक्स्ट postulates is each orbit or shell has a fixed energy and these circular orbit are known as orbital shell. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की जो ऑर्बिट और शेल आहे त्याची एनर्जी देखील फिक्स्ड राहणार आहे आणि त्याचं जो
सर्क्युलर ऑर्बिट आहे त्या सर्क्युलर ऑर्बिटला आपण ऑर्बिटल शेल असं म्हणणार आहे. म्हणजे त्याची जे ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन्स आहे ते त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी काय राहणार आहे, फिक्स्ड एनर्जी राहणार आहे. त्याची वेलॉसिटी आणि एनर्जी हे फिक्स राहणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज next postulates is the energy level are represented by the integers. म्हणजे एनर्जी ही त्याच्या इंटिजर्समध्येच म्हणजे n1 n इक्वल्स टू 1 2 3 असे पूर्ण राऊंड फिगरमध्ये राहतील. मीन्स इंटिजर्स फॉर्ममध्ये राहतील ना की पॉइंटरमध्ये. त्याला क्वांटम नंबर म्हटलेला आहे. दिस रेंज ऑफ क्वांटम नंबर start from nucleus side with n1 having the lowest energy level. म्हणजे जो ग्राउंड स्टेटमध्ये आपण म्हटलेलं होतं की ज्या न्यूक्लियसच्या जवळची जी एनर्जी ऑर्बिट राहणार आहे त्याला आपण n1 म्हटलेलं आहे, जो की ग्राउंड स्टेटमध्ये राहणार. त्याची एनर्जी काय राहणार, लोवेस्ट एनर्जी राहणार. द ऑर्बिट n इक्वल्स टू 1 2 3 आर असाइन्ड ॲज KLMN शेल्स. जे n इक्वल्स टू 1 2 3 असे आहे त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, KLMN शेल्स असे दिलेलं आहे. अँड वेन अन इलेक्ट्रॉन अटेंड द लोवेस्ट एनर्जी लेवल इट्स सेड टू बी इन अँड ग्राउंड स्टेट. n1 इक्वल्स टू आपण त्याला काय म्हटलेलं आहे, ग्राउंड स्टेट असं म्हटलेलं आहे. द अँग्युलर त्याची एनर्जी जी आहे त्यामध्ये बघा, द एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट डज नॉट चेंज विथ द टाईम. कोणत्याही टाईममध्ये त्याची एनर्जी हे चेंज होत नाही. तर त्या स्टेशनरी स्टेट, लोअर स्टेशनरी स्टेट टू द हायर स्टेशनरी स्टेटमध्ये त्याची एनर्जी काय होतं, ॲब्झॉर्ब किंवा इमिट होते. तेव्हा त्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम होतो. तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे आपण फिजिक्समध्ये बघितलेलं आहे, अँग्युलर मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ इन मोमेंट ऑफ इनर्शिया आणि वेलॉसिटी. बट आपल्याला I इक्वल्स टू म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे mr² होतो आणि वेलॉसिटी म्हणजे ओमेगा इक्वल्स टू v/r होतो. तर ह्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू mr2 इंटू v/r इक्वल्स टू mvr. इथे v पाहिजे, mvr. अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू mvr. अँग्युलर मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन्स जेव्हा आपण सर्क्युलर पाथमध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉन घेत आहोत त्याचा मास m असेल, रेडियस r असेल आणि तो v वेलॉसिटीनी मूव्ह करत असेल तर आपल्याला अँग्युलर मोमेंटम का मिळणार, mvr विच इज इक्वल्स टू 2h/2π असं बोर्स मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचा जो व्हॅल्यू असेल, त्याची जी व्हॅल्यू असेल ते इंटिजरमध्येच राहणार, क्वांटाइज्ड राहणार, इंटिजर व्हॅल्यूमध्येच राहणार की ते म्हणजे जसं n इक्वल्स टू 1 2 3 राहणार, ना की ना की पॉईंटमध्ये म्हणजे 0.6 किंवा 0.5 हे अशी nची व्हॅल्यू नाही राहणार. नेक्स्ट पॉस्ट्युलेट इज the electron in an atom move from a lower energy level to a higher energy level by gaining the required energy, and an electron move from higher energy level to lower energy level by losing a energy. म्हणजे the orbit of an electron does not change unless energy is adding or remove. म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये आपण एनर्जी देऊ किंवा रिमूव्ह करू, म्हणजे ॲडेड किंवा रिमूव्ह करू, तेव्हा त्याचं काय होणार आहे, तेव्हा जोपर्यंत एनर्जी आपण देणार किंवा रिमूव्ह करणार तेव्हा त्यांचे ऑर्बिट्स काय होणार, चेंज होणार. तोपर्यंत चेंज होणार नाही. म्हणजे जेव्हा आपण त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करू किंवा रिमूव्ह करू तेव्हाच त्याचे ऑर्बिट्स काय होईल, चेंज होतील. आता जेव्हा आपण जर एनर्जी दिली, ॲडेड एनर्जी, तेव्हा इलेक्ट्रॉन काय करणार, जम्प करणार फ्रॉम लोअर टू हायर लोअर ऑर्बिट टू हायर ऑर्बिटमध्ये तो जम्प करणार, कारण तो एनर्जी गेन करणार आणि एक्सायटेड होणार. एक्सायटेड झालं की तो काय करणार, खालच्या ऑर्बिटमधून वरच्या ऑर्बिटमध्ये जम्प करणार. तसंच
म्हणजे अवे फ्रॉम न्यूक्लियस. आणि जेव्हा आपण एनर्जी ही लूज और इमिट करू तेव्हा काय होणार, जम्प फ्रॉम हायर टू लेवल. म्हणजे ते जेव्हा आपण एनर्जी त्याची काढून टाकू तेव्हा काय होणार, इलेक्ट्रॉन हे हायरमधून लोअरमध्ये येणार. यावरनंच ॲटॉमिक स्पेक्ट्रम ऑफ ओरिजिन या एनर्जी गेन आणि एनर्जी लूजमधून लूज केलं तर तो काय करणार, एनर्जी लूज केल्यामुळे एक स्पेक्ट्रम मिळतो. आपण आत्ताच बघितलं होतं लाईन स्पेक्ट्रम, आणि त्याच्यावरून आपण काढलेलं होतं वेवलेंथ ऑफ रेडिएशन इमिटेड बाय ॲन ॲटम डिपेंडिंग ऑन द एनर्जी डिफरन्स ऑफ ॲन इनिशियल अँड फायनल ऑर्बिट. I hope all the postulates of Bohr's model you are understanding all the postulates. So thank you class.